भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्यावेळी आज जोरदार राडा झाला। त्यांच्या महापालिका मुख्यालय भेटीला विरोध करत एमआयएम नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते। शेवटी पोलिसांनी आंदोलकांना हटवून सोमय्यांचा मार्ग मोकळा केला। मात्र कोणतेही पद नसताना विविध महापालिकांमध्ये अधिकाऱ्यांच्या बैठका घेणाऱ्या सोमय्यांविरोधात विरोधी पक्ष आवाज उठवू लागले। बघूया नेमकं काय घडलं त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती महापालिकेत आलेले असताना झालेला हा ड्रामा। सोमय्यांच्या वाहनासमोर आडवं होऊन त्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न एमआयएमच्या नगरसेवकांनी केला। बराच वेळ हा गोंधळ सुरू होता। अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवून सोमय्यांना सुरक्षितरित्या मुख्यालयात नेलं। अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर किरीट सोमय्यांनी चक्क बुलेट प्रूफ जॅकेट घालून पत्रकार परिषद घेतली। हा सगळा तमाशा झाला तो सोमय्यांनी केलेल्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या आरोपांमुळे। अमरावतीमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांनी बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे आधार रेशन कार्ड घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय। या आरोपांचा पाठपुरावा करण्यासाठी ते गुरुवारी अमरावतीला आले होते। सोमय्या हे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी या ठिकाणी येत असून कोणतेही पद नसताना सोमय्या घेत असलेल्या या बैठकांवर सुद्धा एमआयएम सह सर्वच विरोधी पक्षांचा आक्षेप होता। याच विरोधातून एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमय्याची वाट अडवण्याचा प्रयत्न केला। किरीट सोमय्या यहाँ पर आने के बाद में दो धर्मों में सिर्फ तेज निर्माण करते, बाकी कुछ भी नहीं है। इसके पहले उन्होंने 1100 लोगों पे एफआईआर दर्ज कराया, एक पर भी गुनाह सिद्ध नहीं हुआ। इसका क्या मतलब है? और अभी फिलहाल आचार संहिता शुरू है। आचार संहिता में क्या काम है इनका यहाँ आने का? ये आचार संहिता का उल्लंघन कर रही है। कल हमने आयुक्त मैडम को पूछा, बोले मैंने नहीं बुलाया। हमने महापौर साहब को पूछा, बोले मैंने नहीं बुलाया। फिर ये क्यों आए? ये जो आए हुए किरीट सोमय्या, ये कौन है? कोई संवैधानिक पद नहीं है, और संवैधानिक पद है तो ये नगर सेवक और मैं गठनेता के पास हूं। लेकिन इन्होंने इस शख्स के लिए, इस पुलिस महकमे ने, पुलिस डिपार्टमेंट ने मेरे नगर सेवकों को और मुझ गठनेता को इन्होंने घसीटा, कॉलर पकड़ी, मारा। इन्होंने नगर सेवकों पे हाथ उठाया। पुलिस डिपार्टमेंट पे ये हम आरोप लगाते हैं और ये सिद्ध हुआ है। आप खुद मीडिया खुद गवाह इस बात का। इन्होंने एक ऐसे शख्स के लिए, जो शख्स हमेशा अमरावती अमन शांति को बिगाड़ने आता है, और ऐसे शख्स के लिए इन्होंने नगर सेवकों पे हाथ उठाया है। या गोंधळानंतर सोमय्या यांनी ही पत्रकार परिषद घेताना बुलेट प्रूफ जॅकेट घालत ड्राम्याचा दुसरा अंक सुरू केला। मी आलो होतो त्यावेळी बुलेट प्रूफ घातलं नव्हतं, आणि काही गोष्टी जे असतात, जे सिक्युरिटी संबंधित असतात, ते आम्हाला पहिला सल्ला दिला जातो कि आपको इसके ऊपर कोई भी चर्चा करने का अधिकार नहीं। विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली असताना या दौऱ्यावरचा आक्षेप सोमय्यांनी फेटाळून लावला। ते जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा अमरावतीमध्ये मी फेब्रुवारी 2025 मध्ये तक्रार दिली होती। तर जी तक्रार दिली आहे त्याचा नंतर तक्रार, त्यानंतर चौकशी, त्यानंतर ऍक्शन, आणि कुठलाही फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग, त्याची चौकशी, तक्रार, पाठपुरावाला आचारसंहिता लागू पडत नाही। केवळ अमरावतीच नव्हे तर अन्य महापालिकांमध्येही किरीट सोमय्या कोणताही अधिकार नसताना हस्तक्षेप करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। याचा एक ताजा व्हिडिओ ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी एक्स वर शेअर केलाय। बुधवारी मुंबईच्या महापौरांच्या पत्रकार परिषदेत सोमय्याही बाजूला बसले होते। मात्र काही पत्रकारांनी त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते उठून गेले। हाच जागा पकडून चित्रे यांनी सोमय्यांवर जोरदार टोलेबाजी केली आहे। हा जो काही बिनकामाचा, बिनपदाचा, स्वतःला सुपर महापौर समजणारा जो हा किरीट सोमय्या नावाचा व्यक्ती आहे, पहिलं तर तो ना काय निवडून आलेला आहे, ना जनतेने त्याला निवडून दिलेला आहे, ना त्याला काय अधिकृत पद आहे। तो कोणत्या अधिकाराखाली तिथे महापौरांच्या बाजूला, उपमहापौरांच्या बैठकीत त्यांच्यावर तिथे बसतो, अधिकाऱ्यांना आदेश देतो, महानगरपालिकेच्या कुठच्याही कारवाईत तिकडे पुढे पुढे करतो, हा नक्की आहे कोण? किरीट सोमय्या हे भाजपचे अभ्यासू ज्येष्ठ नेते।
भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं त्यांनी उजेडात आणली आणि तडीसही नेली आहे. मात्र कोणतंही पद नसताना त्यांना महापालिकांमध्ये किती ऍक्सेस द्यायचा याचा विचार महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला करावा लागेल. अन्यथा अमरावतीसारख्या घटना घडून शहरांची शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीहून प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.